सूत्र 13वे. तुम्हाला मदत करण्यात इतरांचे फायदे आहे हे सांगा. लोकांच्या औदार्य व दयेला आवाहन करू नका. सूत्र: एखाद्या दोस्त पक्षाकडे मदत मागायची वेळ आलीच तर त्याला तुम्ही पूर्वी दाखविलेला चांगुलपणा, केलेले सहकार्य यांची आठवण करून देण्यास अजिबात संकोचू नका. तुम्हाला दुर्लक्षण्याचा मार्ग तो शोधेल. किंबहुना तुमच्या व त्याच्या युतीने त्याचा काय फायदा होईल ही गोष्ट तुमच्या विनंतीमधून स्पष्ट करा आणि सर्व दृष्टिकोनांतून लाभांचा मुद्दा व्यापक करून त्यावर भर द्या. त्याला काहीतरी मिळविता येईल हे ध्यानात आल्यावर तो उत्साहाने प्रतिसाद देईल. शेतकरी व सफरचंदाचे झाड. एका शेतकऱ्याच्या बागेत एक सफरचंदाचे झाड होते. त्या वठलेल्या झाडास फळे येत नव्हती. फक्त चिमण्या, नाकतोडे ते विश्रांतीसाठी त्या झाडाच्या फांद्यांचा वापर करीत. हे किडे व पक्षी तिथे बसत असत. शेतकऱ्याने ते झाड तोडण्याचा निश्चय केला व आपल्या कुऱ्हाडीने त्या झाडाच्या मुळावर जोरात घाव घातला. नाकतोडे व चिमण्यांनी त्यांना आसरा देणारे ते झाड न तोडण्याची शेतकऱ्याला विनवणी केली. त्याने ते झाड वाचवावे व बदल्यात शेतकऱ्यांचे कष्ट हलके करण्यासाठी मंजूळ गाणी गाण्याची वचनही या पक्ष्यांनी दिले. त्या विनंतीकडे ढुंकूनही न पाहता शेतकऱ्याने आपल्या कुऱ्हाडीने दुसरा आणि तिसरा घावही झाडाच्या मुळांवर घातला. झाडाच्या ढोलीपाशी पोचल्यानंतर त्याला मधमाशांचे पोळे दिसले. पोळ्याला मध चाखल्यानंतर त्याने कुऱ्हाड फेकून दिली व त्या झाडाकडे जणू ते शुभंकर झाड आहे अशा नजरेने पाहिले व त्याची नीट काळजी घेऊ लागला आणि लोकांना केवळ स्वचे हितच कृती करण्यास उद्युक्त करत असते. इसापच्या नीतिकथा. सन पूर्व 6वे शतक. गुरुकिल्ली. सत्तेच्या तुमच्या शोधकार्यात, संघर्षात तुमच्यापेक्षा सामर्थ्यशील अधिकारी व्यक्तीकडे काही ना काही मदत मागण्याची वेळ तुमच्यावर वरचेवर येईल. मदत मागणे ही एक कला आहे. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही व्यवहार करत आहात तिला जाणण्याची ही कला आहे. या प्रयत्नांमध्ये तुमच्या गरजांचा तिच्या गरजांशी चुकीचा मेळ घालून गोंधळ उडवू नका. समजुतीत गल्लत करू नका. आपल्याच इच्छा आणि वासना यात बहुतेक लोक इतके गरफटलेले असतात की दुसऱ्याच्या इच्छा आणि गरजा जाणून घेण्यात त्यांना कधीच यश मिळत नाही. ज्या लोकांना मदतीसाठी ते आवाहन करत आहेत ते लोक केवळ निस्वार्थी वृत्तीने मदत करतील या चुकीच्या गृहीतकापासून ते सुरुवात करतात. आपल्या गरजा पूर्ण न झाल्यास या मदत करणाऱ्यांनाही जणू फरक पडतो. कदाचित त्यांनाही आपली काळजी आहे अशा भावनेने हे मदत मागणारे लोक बोलत असतात. युक्तिवाद करताना उदात्त कारणे किंवा प्रेम, औदार्य यांसारख्या थोर भावनांचा दाखला ते देतात. जिथे रोजच्या वास्तविक अडचणी, साध्या-सुध्या गोष्टी योग्य तो परिणाम साधतील तिथे उगाचच ते भव्य चित्रे व दिव्यत्वाचा वार्ता करतात. अगदी समर्थ अधिकारी व्यक्ती देखील स्वतःच्या मूलभूत गरजांमध्ये अडकलेली असते. हे त्यांना लक्षात येत नाही. मदत मागताना जर तुम्ही दुसऱ्याच्या व्यक्तिगत फायद्याला आवाहन केले नाहीत तर समोरची व्यक्ती तुमच्या व्यक्तिवादाचा एवढाच अर्थ काढतो की तुम्ही उतावळे, व्याकुळ आहात आणि तुमच्याशी संपर्क ठेवणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे.
दुसऱ्याची मानसिकता समजून घेणे हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. समोरचा माणूस हा पोकळ अभिमान बाळगणारा आहे का? आपले समाजातील स्थान आणि कीर्तीला हा फार जपतो का? याला असे काही शत्रू आहेत की ज्यांना नमविण्यात किंवा जेरी सांडण्यात तुम्ही याची मदत करू शकाल, की केवळ पैसा आणि अधिकारच याला उद्युक्त करू शकतात? 12व्या शतकात मुघलांनी जेव्हा चीनवर आक्रमण केले, तेव्हा आपल्या दडपशाहीने 2000 वर्षात विकास पावलेली उत्कर्षित अशी प्राचीन संस्कृती पुसून टाकण्याचा धाक त्याने दाखविला. त्यांच्या नेत्याला चेंगीज खानला चीनमध्ये काहीही दिसले नाही. आपल्या घोड्यांना वैरण चारा देणारी कुरणे देखील या देशात नाहीत, असे त्याचे मत झाले. परिणामतः चीन देश भुईसपाट करण्याचा त्याने निर्णय घेतला. चीन्यांना उपटून काढून निदान गवत उगवण्यासाठी जागा तरी निर्माण करावी, असे त्याचे मत बनले. कुठल्याही शिपायाने, सैन्याधिकाऱ्याने किंवा राजाने नाही, तर एका साध्या माणसाने, येलुत्साई ने चीनला सर्वनाशापासून वाचवले. च्युत्साई स्वतः जरी परकीय असला तरी चीनी संस्कृतीच्या भव्यतेचा तो प्रशंसक होता. चेंगीज खानचा विश्वसनीय सल्लागार होण्यात प्रथम त्याने यश मिळविले. चीनचा सर्वनाश करण्यापेक्षा त्याने फक्त तिथे राहणाऱ्या प्रत्येकावर जर कर लादला तर त्याला प्रचंड संपत्ती इथून मिळू शकते, असे सांगून चेंगीज खानचे मन च्युत्साईने वळविले. खानाला ते पटले व च्युत्साईच्या सल्ल्याचा त्याने स्वीकार केला. दीर्घकाळ चिवटपणे वेढा घालून जेव्हा खानाने कायझेंग शहर काबीज केले व रहिवाशांची कत्लेआम करण्याचा निर्णय घेतला, जसा निर्णय त्याला विरोध करणाऱ्या इतरही शहरांच्या बाबतीत त्याने घेतला होता, तेव्हा च्युत्साईने त्याला सांगितले की उत्कृष्ट कारागीर आणि अभियंते यांनी कायफेंगला पलायन केले आहे. त्यांचा सर्वनाश करण्यापेक्षा वापर करणे जास्त योग्य ठरेल. कायफेंगची कत्लेआम रद्द करण्यात आली. अशी दया चेंगीज खानने पूर्वी कधीही दाखविली नव्हती. पण कायफेंग हे दयेमुळे वाचले नाही. चेंगीज खानची नस च्युत्साई ओळखून होता. संस्कृतीची भीडभाड नसलेल्या क्रूर अप्रगत शेतकऱ्याप्रमाणे त्याचा स्वभाव होता. त्याला फक्त युद्ध आणि प्रत्यक्षात झालेली दिसून येणारी निष्पत्ती ह्याच गोष्टींचे महत्त्व होते. बाकी कशाचेच मूल्य त्याला समजत नव्हते. अशा माणसावर परिणाम करू शकणाऱ्या एकाच भावनेला फक्त च्युत्साईने हात घातला. हव्यास. स्वार्थाची तरफ वापरून लोकांना हलविता येते. त्यांच्या उद्देशाला आपल्यामुळे पुष्टी मिळत आहे किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना त्यांच्या गरजा भागविण्यास आपला हातभार लागत आहे, हे एकदा त्यांच्या ध्यानात आले की जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे आपोआपच मदतीच्या तुमच्या विनंतीला असणारा त्यांचा विरोध गळून पडतो. सत्ताप्राप्तीच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला दुसऱ्याच्या जगण्यात डोकावण्यासाठी स्वतःच्या मनाची खूप तालीम करून घेतली पाहिजे. सत्याचे चित्र संदिग्ध करणारा तुमच्या स्वतःच्या भावनांचा पडदा दूर सारून दुसऱ्याच्या भावनेत शिरून त्यांच्या गरजा व इच्छांचा बिनचूक अंदाज तुम्हाला आला पाहिजे. ही कला अवगत करा, त्यावर प्रभुत्व मिळवा आणि त्या आधारे तुम्ही जे संपादन कराल व पार पाडाल त्यास कुठलीच मर्यादा राहणार नाही. बरीचशी माणसे कमालीची स्वार्थी असतात. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापलीकडे त्यांना काहीच दिसत नाही.
कधीही कुठलीही शेरेबाजी झाल्यानंतर ते कायम स्वतःच्या उदाहरणावरच चिंतन करतात. व्यक्तिशः त्यांना लागू पडणाऱ्या किंवा त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा योगायोगाने क्षुल्लक क्षुल्लकसा उल्लेखही जरी झाला तरी ते त्यांचे संपूर्ण लक्ष त्या गोष्टीतच गुरफटून एकाग्र करतात. दुरान्वयानेही ती गोष्ट त्यांना मग असंबद्ध वाटत नाही. आर्थर शॉपेनहॉवर 1788 ते 1860. रूपक: बांधणारा दोरखंड. दया आणि औदार्याचा धागा हा कच्चा असतो. तो पहिल्याच धक्क्याला तुटू शकतो. जीवनरेखा अशी विणू नका. व्यामिश्र तंतूपासून बनलेल्या परस्पर स्वार्थाने विणलेल्या दोराचा पीळ हा सहजासहजी पृथक् करता येत नाही किंवा विलग करता येत नाही. परस्पर स्वार्थावर विणलेला टिकाऊ दोर हा अनेक वर्षे तुम्हाला उपयुक्त ठरतो. संदेश: तुमचे नशीब घडवण्याचा सर्वात जवळचा आणि उत्तम रस्ता म्हणजे लोकांच्या हे स्पष्टपणे नजरेस आणून देणे की तुमच्या स्वार्थास पुष्टी देण्यातच त्यांचे हित व त्यांचा स्वार्थ संपादन करण्याचा मार्ग दडलेला आहे. जीन दे ला ब्रुयर 1645 ते 1696.